एका मोठ्या शहराची कल्पना करूया आपण. या शहराची लोकसंख्या आहे तब्बल 1,70,000. बापरे, म्हणजे खूपच मोठी लोकसंख्या झाली ही. हो ना, पण हे काही सामान्य शहर नाहीये. या शहरातील प्रत्येक व्यक्ती हा एक अत्यंत उच्च शिक्षित, पात्र आणि एकाच विशिष्ट ध्येयाने प्रेरित झालेला असा उमेदवार आहे. अच्छा, म्हणजे हे सगळे एकाच ध्येयासाठी एकत्र आलेत तर. अगदी बरोबर. हे सर्वजण एका महाकाय डिजिटल दरवाज्याबाहेर उभे आहेत आणि तो दरवाजा उघडण्याची वाट पाहत आहेत. आज दिनांक 1 मे 2026 आहे. हो, आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. नक्कीच. आणि आज आपण ज्या विषयाच्या मुळाशी जाणार आहोत, या सखोल विश्लेषणात, तो विषय म्हणजे पवित्र पोर्टल शिक्षक पदभरती 2026. शासनाने स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी शैक्षणिक संस्थांसाठी जी जाहिरात प्रक्रियेची नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत ना, त्याचा आज आपण पूर्ण उलगडा करणार आहोत. आणि हा उलगडा करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण बाहेरून पाहताना सरकारी नोकर भरती म्हणजे केवळ एक जाहिरात येते आणि लोक अर्ज करतात, असं वाटू शकतं. खरं आहे, लोकांना वाटतं की एक फॉर्म भरला की झालं काम. तसं नसतं. प्रशासकीय पातळीवर यामागे एक प्रचंड मोठं काय म्हणता येईल चक्रव्यूह असतं. आज आपण हे समजून घेणार आहोत की हे नियम केवळ अडथळे निर्माण करण्यासाठी नसून एका पारदर्शक व्यवस्थेचा पाया कसे आहेत. बरोबर. म्हणूनच या अधिकृत कागदपत्रांचे आणि कृती आराखड्यांचे विश्लेषण करताना आपण केवळ वरवरचे नियम वाचणार नाही आहोत. नाही, ते तर कुणी वाचू शकतं. हो, माहितीचा अतिरेक टाळून या क्लिष्ट प्रशासकीय प्रक्रियेमागचे नेमकी गणित काय आहे हे आपण समजून घेणार आहोत, जेणेकरून या ऐतिहासिक भरती प्रक्रियेचे एक अतिशय अचूक चित्र उभं राहील. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. नक्कीच. कुठून सुरुवात करायची? ही संपूर्ण प्रक्रिया नेमकी किती मोठी आहे तिथून सुरुवात करूया. कारण सुरुवातीलाच आपण 1,70,000 लोकांचा शहराची उपमा दिली. इथली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे या प्रक्रियेची भव्यता आणि त्यातील गाळणी प्रक्रिया. आपण जर टेट 2025 म्हणजेच शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीच्या आकडेवारीवर नजर टाकली ना, हां. तर आपल्याला एका मोठ्या प्रशासकीय आव्हानाची जाणीव होते. या परीक्षेसाठी सुरुवातीला तब्बल 2,28,808 उमेदवारांनी नोंदणी केली होती. बापरे, म्हणजे जवळपास 2.25 लाख लोक. होय. त्यापैकी प्रत्यक्ष 2,11,308 जणांनी प्रत्यक्ष चाचणी दिली, पण खरा आकडा हा नाहीये. म्हणजे यापेक्षा वेगळा आकडा आहे. हो, ज्यावर ही पुढची संपूर्ण प्रक्रिया आणि पवित्र पोर्टलचं भवितव्य अवलंबून आहे. तो आकडा आहे 1,70,108. अच्छा, हा आकडा कुठून आला मग? हे ते उमेदवार आहेत ज्यांनी पोर्टलवर स्वतःची माहिती स्वप्रमाणित म्हणजेच सेल्फ सर्टिफाईड केली आहे. एक मिनिट. म्हणजे परीक्षा दिलेल्या आणि स्वप्रमाणित केलेल्या उमेदवारांमध्ये जवळपास 40,000चा फरक आहे. हे स्वप्रमाणन नेमकं काय असतं? केवळ परीक्षा देणं पुरेसं नसतं का? तिथेच तर खरी मेख आहे. केवळ परीक्षेत चांगले गुण मिळवले म्हणजे काम संपले असे नाहीये. पवित्र पोर्टलच्या प्रक्रियेत हे जे स्वप्रमाणन आहे ना, हा एक अत्यंत कळीचा टप्पा आहे. हं. मग यात उमेदवाराला काय करावं लागतं? यामध्ये उमेदवाराला त्याची सर्व शैक्षणिक कागदपत्रे, व्यावसायिक अर्हता, जातीचं प्रमाणपत्र, समांतर आरक्षणाचे पुरावे हे सर्व पोर्टलवर नोंदवावे लागतात. अच्छा, आणि नुसते नोंदवून चालत नाही का? नाही, ते अचूक असल्याची कायदेशीर हमी द्यावी लागते. ज्यांनी हे अत्यंत काटेकोरपणे केले आहे, असेच हे 1.60 लाख उमेदवार आता नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ही एक प्रकारची पहिलीच चाळणीच आहे. अगदी बरोबर, एक कडक चाळणी. आणि आता या सर्व कसून तपासलेल्या उमेदवारांसाठी आणि शिक्षकांच्या शोधात असलेल्या हजारो शाळांसाठी 1 मे ते 31 मे 2026 हा 31 दिवसांचा कालावधी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. हो, कारण शासनाच्या नव्या आराखड्यानुसार याच 31 दिवसांत सर्व संस्थांना त्या महाटीचर रिक्रुटमेंट पोर्टलवर आपल्या रिक्त पदांची जाहिरात नोंदवणे बंधनकारक आहे. खरं तर मला हे एका महाकाय डिजिटल मॅचमेकिंग प्रक्रियेसारखं वाटतंय. म्हणजे हे केवळ स्प्रेडशीटमधले निर्जीव आकडे नाहीत. बरोबर, माणसांची निगडीत गोष्ट आहे ही. हो, एका बाजूला हजारो रिकाम्या वर्गखोल्या आहेत जिथे विद्यार्थी योग्य शिक्षकाची वाट पाहत आहेत, आणि दुसऱ्या बाजूला 1.7 लाख उच्च शिक्षित तरुण आहेत. या दोघांना अचूकपणे जोडणारा हा एक डिजिटल पूल आहे. तुमची ही डिजिटल पूल ही उपमा अगदी चपखल आहे. पण हा पूल बांधणे काही सोपं नाहीये. म्हणजे तांत्रिक अडचणी असतीलच. म्हणूनच एवढ्या मोठ्या संख्येचे व्यवस्थापन करण्यासाठी 31 दिवसांची कडक मुदत आणि पोर्टलची अत्यंत काटेकोर तांत्रिक रचना अनिवार्य करण्यात आली आहे.
जर ही प्रक्रिया जुन्या पद्धतीने म्हणजे प्रत्येक शाळेने स्वतःच्या स्तरावर कागदी जाहिराती देऊन केली असती ना, बापरे. तर खूपच गोंधळ झाला असता. हो, त्यात प्रचंड गोंधळ उडाला असता आणि पारदर्शकतेवर नक्कीच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असते. पण कोणत्याही व्यवस्थेत प्रवेश करण्याआधी काही नियम असतात. हा डिजिटल पूल ओलांडण्यासाठी संस्थांना काही पूर्वटींची पूर्तता करावी लागते. या आराखड्यात बिंदू नामावली या शब्दाचा अत्यंत गांभीर्याने आणि वारंवार उल्लेख केलेला दिसतो. बिंदू नामावली खूप महत्वाची आहे. मला सांगा, ही बिंदू नामावली नेमकी काय असते आणि जाहिरात देण्यापूर्वी ती अद्ययावत करणे का अनिवार्य आहे? बिंदू नामावली, ज्याला प्रशासकीय भाषेत रोस्टर म्हणतो, हां. तो कोणत्याही सरकारी भरतीचा खरा आत्मा असतो. अच्छा, म्हणजे एवढं महत्व आहे त्याला. हो, हे समजून घेण्यासाठी आपण एका साध्या नोंदवहीची कल्पना करूया. एखाद्या शाळेत 100 शिक्षकांची पदे मंजूर असतील, तर त्यातील पहिले पद कोणत्या प्रवर्गासाठी असेल, दुसरे कोणते आणि 100वे कोणते, याचा एक निश्चित आलेख असतो. म्हणजे खुल्या गटासाठी किती, अनुसूचित जातीसाठी किती, इतर मागासवर्गीयांसाठी किती. अगदी बरोबर. त्याचे अचूक गणित म्हणजे बिंदू नामावली. म्हणजे हा केवळ आकड्यांचा खेळ नाहीये, तर सामाजिक न्यायाची अंमलबजावणी करणारा तो एक कायदेशीर दस्तऐवज आहे. नक्कीच. आणि म्हणूनच या मार्गदर्शक तत्वांनुसार कोणत्याही संस्थेला जाहिरात देण्यापूर्वी त्यांची बिंदू नामावली अद्ययावत करणे अनिवार्य करण्यात आले आहे. विशेषतः अलीकडेच SCBC आणि पेसा क्षेत्रातील आरक्षणासंदर्भात शासनाचे जे नवीन निर्णय आलेत त्यानुसार. हां, त्यानुसार प्रत्येक संस्थेला आपला जुना रोस्टर बदलावा लागणार आहे. बरोबर. याचा अर्थ असा की जर एखाद्या शाळेने जुन्याच बिंदू नामावलीनुसार जाहिरात दिली, तर आरक्षण धोरणाचं उल्लंघन होईल आणि संपूर्ण भरती प्रक्रियाच बेकायदेशीर ठरू शकते. अगदी बरोबर. आणि म्हणूनच नुसती कागदावर बिंदू नामावली अद्ययावत करून चालणार नाही. संस्थेच्या मुख्यालयाशी संबंधित असलेल्या सहाय्यक आयुक्त मागासवर्ग कक्ष यांच्याकडून ती तपासून प्रमाणित करून घेणं बंधनकारक आहे. म्हणजे त्यांच्या सहीशिवाय पुढे जाता येत नाही. होय. जेव्हा हा अधिकारी स्वाक्षरी करून सांगतो की होय, ही बिंदू नामावली शासनाच्या सर्व आरक्षणाच्या नियमांना धरून आहे, तेव्हाच पोर्टलवर पुढील प्रक्रियेचा मार्ग मोकळा होतो. हे समजण्यासारखं आहे. पण इथेच हा विषय खरंच खूप रंजक होतो. या संपूर्ण आराखड्यात तंत्रज्ञानाच्या वापराबाबत मला एक मोठा आणि थोडासा धक्कादायक विरोधाभास दिसला. अच्छा, कोणता विरोधाभास? आपण म्हणतोय की हे 2026 साल आहे. पवित्र पोर्टल पूर्णपणे डिजिटल आहे, सगळं काही क्लाउडवर होतंय. नियम सांगतो की ज्या संस्था टेट 2022 मध्ये सहभागी होत्या त्यांना त्यांचा जुना युजर आयडी आणि पासवर्ड वापरता येईल. जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सरळ प्रणालीचा युजर आयडी चालेल. हे सगळं अगदी आधुनिक वाटतंय. हो, इथपर्यंत सर्व काही सुरळीत डिजिटल प्रक्रियेसारखं वाटतंय. पण खरी गोची पुढे आहे. काय झालं पुढे? जर एखाद्या खाजगी संस्थेला आपला पासवर्ड रिसेट करायचा असेल आणि त्यांच्या व्यवस्थापनाचा किंवा सचिवाचा मोबाईल क्रमांक या प्रणालीशी जुळत नसेल, तर नियम काय सांगतो माहिती आहे? काय सांगतो? नियम सांगतो की त्यांना स्वतः शिक्षणाधिकारी कार्यालयात जावे लागेल आणि तिथे प्रत्यक्ष उपस्थित राहून त्यांच्या लॉग इनमधनं मोबाईल नंबर बदलावा लागेल. मला सांगा, आपण एका बाजूला एवढ्या मोठ्या डिजिटल मॅचमेकिंगची भाषा करतोय आणि दुसरीकडे फक्त एक मोबाईल नंबर किंवा पासवर्ड बदलण्यासाठी माणसाला प्रत्यक्ष कार्यालयात बोलवतोय. हे म्हणजे ईमेल पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जाण्यासारखं नाही का? इतकी जुनाट पद्धत का वापरली जाते? यामुळे खरोखरच एक अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. वरवर पाहता हा प्रशासकीय ढिसाळपणा किंवा लाल फितीचा कारभार वाटू शकतो. तसंच वाटतंय ना. पण जर आपण ह्याच्या मुळाशी गेलो तर यामागे एक अत्यंत भक्कम आणि धक्कादायक कारण आहे. हे सर्व मुद्दाम केलेले आहे. एक मिनिट हा, मुद्दाम? लोकांना रांगेत उभं करण्यासाठी आणि त्रास देण्यासाठी? नाही, सुरक्षेसाठी. विचार करा, हे पोर्टल केवळ एक वेबसाईट नाहीये, तर रोजगाराचे एक महाद्वार आहे. जर पासवर्ड बदलण्याची प्रक्रिया आपण नेहमीच्या ईमेल किंवा सोशल मीडियासारखी अत्यंत सोपी ठेवली, म्हणजे फक्त एका OTPवर आधारित ठेवली, तर काय होईल? खाजगी संस्थांच्या बाबतीत अनेकदा अंतर्गत वाद असतात. 2 गट असतात. समजा कोणीही अनधिकृत व्यक्तीने बोगस नंबर टाकून सिस्टम हॅक केली, पासवर्ड बदलला आणि संस्थेच्या नावावर 50 खोट्या रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध केली, तर? बापरे, म्हणजे त्या खोट्या जाहिरातीवर विश्वास ठेवून हजारो उमेदवार अर्ज करतील. केवळ अर्जच नाही, तर त्या खोट्या जागांसाठी मुलाखतींचा बाजार मांडला जाऊ शकतो. भूतकाळात शिक्षण क्षेत्रात अनेकदा बोगस शिक्षक भरतीचे, खोट्या जाहिरातींचे मोठे घोटाळे उघडकीस आले आहेत. हो, ते पेपरमध्ये वाचायला मिळतं आपल्याला. जेव्हा एखादा उमेदवार अशा बोगस जाहिरातीला बळी पडतो ना, तेव्हा त्याचे आर्थिक आणि मानसिक नुकसान अपरिमित असते. म्हणूनच
जिथे मोबाईल नंबर सिस्टमशी जुळत नाही तिथे ह्युमन व्हेरिफिकेशन म्हणजेच मानवी पडताळणी अनिवार्य ठेवली आहे. अरेच्छा, म्हणजे हा बग नसून फीचर आहे तर? अगदी तसंच. शिक्षणाधिकारी स्वतः खात्री करतील की जो व्यक्ती नंबर बदलायला आला आहे तो खरोखरच त्या संस्थेचा अधिकृत कायदेशीर प्रतिनिधी आहे का. म्हणजे तो त्याची ओळखपत्र दाखवेल, संस्थेचे ठराव दाखवेल. हो, या प्रक्रियेत थोडा वेळ नक्कीच जाईल. एखाद्या सचिवाला कार्यालयात जाण्याची तसदी घ्यावी लागेल. पण सुरक्षेशी आणि उमेदवारांच्या भविष्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. ही एक प्रकारची डिजिटल प्रक्रियेत घातलेली फिजिकल ब्लॉकचेन आहे जी हॅक करणे अशक्य आहे. क्या बात आहे. आता मला यामागचा खरा तर्क समजला. ही घर्षण निर्माण करणारी पद्धत मुद्दाम ठेवली आहे, जेणेकरून चुकीची व्यक्ती सिस्टममध्ये घुसू शकणार नाही. बरोबर. ठीक आहे. आता आपण समजूया की संस्था पोर्टलमध्ये यशस्वीरित्या लॉग इन झाली. आता जाहिरात देताना रिक्त पदांच्या मागणीबाबत एक अत्यंत महत्त्वाचा नियम या कृती आराखड्यात अधोरेखित केला आहे, तो म्हणजे 80% नियम. हा नेमका काय प्रकार आहे? या संपूर्ण प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा आणि कळीचा धोरणात्मक निर्णय आहे. शासनाने संस्थांना सांगितले आहे की मे 2026 अखेरपर्यंत तुमच्याकडे जेवढी पदे रिक्त होणार आहेत त्या संभाव्य पदांचा विचार करून तुम्ही मागणी नोंदवू शकता. म्हणजे पुढचा विचार करून? हो, पण मुख्य अट अशी आहे की एकूण रिक्त पदांच्या केवळ 80% मर्यादेतच पदांची मागणी पोर्टलवर करता येईल. थांबा. म्हणजे जर एखाद्या शाळेत 100 पदे रिक्त असतील आणि त्यांना 100 शिक्षकांची नितांत गरज असली, तरी ते फक्त 80 पदांसाठी जाहिरात देऊ शकतात. उरलेल्या 20 पदांचं काय? रिकामीच ठेवायचे? वरवर पाहता हे अन्यायकारक वाटू शकते, पण यासोबतच आणखी एक कडक कायदेशीर अट जोडलेली आहे. जी पदे न्यायालयात प्रलंबित आहेत किंवा ज्यांच्यावर कोणताही कायदेशीर वाद सुरू आहे ना, ती पदे पूर्णपणे वगळूनच ही 80% मागणी नोंदवावी लागेल. अच्छा. म्हणजे हे थोडं बजेट आखण्यासारखं वाटतंय. कसं काय? समजा घराच्या दुरुस्तीसाठी 100 रुपयांची गरज आहे, पण आपण सावधगिरी बाळगून फक्त 80 रुपयेच खर्च करण्याचा निर्णय घेतो. उरलेले 20 रुपये एका बाजूला सुरक्षित ठेवले जातात, जेणेकरून अचानक काही कायदेशीर अडचण आली किंवा एखादा अनपेक्षित खर्च उद्भवला तर तो 20% बफर उपयोगी पडेल. अगदी बरोबर. जर आपण याला व्यापक प्रशासकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर शासनाने या 20% बफरचा अतिशय हुशारीने वापर केला आहे. यामागे प्रशासनाचा मोठा अनुभव आणि भूतकाळातील चुकांमधून घेतलेला धडा आहे. म्हणजे आधी असं काही झालं होतं का? होतं काय की अनेकदा उत्साहाच्या भरात 100% जागा भरल्या जातात. सर्व उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली जातात आणि ते शाळेत रुजू होतात. मग अडचण कुठे येते? अचानक काही महिन्यांनी न्यायालयातून एखाद्या आरक्षणाच्या मुद्द्यावर किंवा पूर्वी काम केलेल्या एखाद्या शिक्षकाच्या सेवा समाप्तीच्या विरोधात निकाल येतो आणि जुन्या शिक्षकाला पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश मिळतात. अरे देवा. आणि जर आधीच 100% जागा भरल्या असतील तर त्या जुन्या शिक्षकाला कुठे सामावून घ्यायचे? जागा तर शिल्लकच नाही. नेमके हेच. अशा वेळी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे कोलमडते. नवीन भरती झालेल्या शिक्षकाची नोकरी धोक्यात येते किंवा शासनावर दुहेरी वेतनाचा बोजा पडतो. हे सगळे न्यायालयीन आणि प्रशासकीय पेचप्रश्न टाळण्यासाठी हा 80% नियम संजीवनीसारखा काम करतो. म्हणजे उद्या न्यायालयाने एखाद्या जुन्या कर्मचाऱ्याच्या बाजूने निकाल दिला किंवा आरक्षणाच्या आकडेवारीत अचानक काही बदल करावा लागला तर शासनाकडे आणि संस्थेकडे त्या 20% रिक्त जागांचा आधार असतो. हो, हा नियम एका अर्थाने प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर या तत्वावर आधारित आहे. हे गणित खरोखरच खूप विचारपूर्वक मांडलेलं आहे. पण हे गणित फक्त पदांच्या संख्येपुरतं मर्यादित नाहीये. या मार्गदर्शक तत्वांमध्ये विषय निवडीचं देखील एक अत्यंत अचूक आणि काटेकोर गणित दिलेलं आहे. हो, विषय निवड खूप महत्वाची आहे. संस्थांना नुसते शिक्षक हवेत असे सांगून चालणार नाहीये, तर त्यांना कोणत्या विषयाचे शिक्षक हवेत याचे अत्यंत सूक्ष्म वर्गीकरण करावं लागणार आहे. होय, कारण विषय निवड हा शालेय शिक्षणाच्या गुणवत्तेचा मुख्य पाया आहे. इयत्ता 6वी ते 10वीच्या विषय निवडीबाबत या आराखड्यात अत्यंत स्पष्ट आणि काही अंशी कठोर सूचना आहेत. मी त्या सूचना वाचल्या आहेत आणि त्या खूपच विशिष्ट आहेत. उदाहरणार्थ, इयत्ता 6वी ते 8वीच्या गटासाठी जर शाळेला फक्त गणिताचा शिक्षक हवा असेल तर त्यांनी केवळ गणित अशी नोंद करावी. बरोबर. जर फक्त विज्ञानाचा शिक्षक हवा असेल तर विज्ञान नोंदवावे. पण जर शाळेची गरज अशी असेल की एकाच शिक्षकाने गणित आणि विज्ञान हे दोन्ही विषय शिकवावेत तर त्यांना गणित विज्ञान अशी संयुक्त नोंद करावी लागेल.
आणि जर कला, क्रीडा किंवा कार्यानुभव यांसारख्या विषयांसाठी शिक्षक हवा असेल, तर त्यासाठी विशेष शिक्षक या प्रवर्गाअंतर्गत मागणी करावी लागेल. अच्छा. हे वर्गीकरण 9वी आणि 10वीच्या गटासाठी तितकंच महत्वाचे आहे. तिथेही जर एखाद्या शिक्षकाला इतिहास आणि भूगोल हे दोन्ही विषय शिकवायचे असतील, तर त्याला स्वतंत्र न नोंदवता सामाजिक शास्त्र या एकत्रित वर्गाखाली नोंदवावा लागेल. यामागचा नेमका उद्देश काय? यामागील प्रशासकीय तर्क असा आहे की यामुळे पवित्र पोर्टलला उमेदवाराचे प्रोफाईल आणि शाळेची गरज यांची अचूक सांगड घालता येते. शाळेला नेमकं ज्या कौशल्याचा आणि विषयाचा शिक्षक हवा आहे तसाच उमेदवार त्यांच्याकडे पाठवला जातो. यात कोणतीही तडजोड होत नाही. पण जेव्हा आपण उच्च माध्यमिक स्तराकडे म्हणजे इयत्ता 11वी आणि 12वीकडे वळतो तेव्हा एक वेगळाच प्रशासकीय शब्द इथे वारंवार येतो, तो म्हणजे संच मान्यता. उच्च माध्यमिक पदांच्या मागणीसाठी संच मान्यता हाच मुख्य आधार असेल असे स्पष्ट म्हटले आहे. ही संच मान्यता नेमकी काय असते आणि ती एवढी महत्वाची काय आहे? संच मान्यता ही एक अत्यंत गतिमान आणि महत्वाची प्रशासकीय प्रक्रिया आहे. थोडक्यात सांगायचं तर एखाद्या शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयात सध्या किती विद्यार्थी शिकत आहेत त्यांच्या पटसंख्येच्या आधारावर शासनाने तिथे किती शिक्षकांची पदे मंजूर केली आहेत याचा अधिकृत दस्तऐवज म्हणजे संच मान्यता. म्हणजे विद्यार्थी संख्येनुसार शिक्षकांची संख्या ठरते. अगदी बरोबर. 11वी आणि 12वीच्या बाबतीत विद्यार्थी संख्या सतत बदलत असते. काही विद्यार्थी विज्ञान शाखेतून वाणिज्य शाखेत जातात, काही जण शाळा सोडतात. जर विज्ञान शाखेचे 50 विद्यार्थी कमी झाले तर साहजिकच तिथे एका विज्ञान शिक्षकाची गरज कमी होते. म्हणजे जागा आपोआप कमी होतात. हो, अशावेळी पोर्टलवर केवळ जुन्या आकड्यांवर विसंबून शिक्षकांची मागणी करता येत नाही. म्हणूनच नियम सांगतो की 11वी आणि 12वीसाठी फक्त त्याच पदांची मागणी करता येईल जी सध्याच्या संच मान्यतेमध्ये अधिकृतपणे मंजूर आहेत आणि सध्या प्रत्यक्ष रिक्त आहेत. म्हणजे रिकाम्या बाकांसमोर शिकवण्यासाठी शिक्षकांची भरती होऊ नये हा या मागचा मुख्य उद्देश आहे. बरोबर. आणि यात आणखी एक अतिशय व्यावहारिक उपनियम असाही आहे की जर एखाद्या संस्थेत 2 वेगवेगळ्या विषयांची अर्धवेळ पदे असतील किंवा 2 विषयांचा मिळून एक पूर्णवेळ कार्यभार तयार होत असेल तर त्या एकत्रित कार्यभाराला पूर्णवेळ मंजूर असलेलं पद म्हणून नोंदवण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध करून दिली आहे. होय, हा एक अत्यंत सकारात्मक बदल आहे. यामुळे शिक्षकांवर आवाजवी कामाचा ताण येणार नाही, त्यांना पूर्णवेळ नोकरीची शाश्वती मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही योग्य न्याय मिळेल. एका अर्थाने शिक्षकांच्या कामाच्या तासांचा आणि संस्थेच्या आर्थिक संसाधनांचा योग्य ताळमेळ बसवण्याचा हा एक उत्तम प्रशासकीय प्रयत्न आहे. आता आपण ह्या प्रक्रियेच्या अगदी अंतिम आणि निर्णायक टप्प्याकडे आलो आहोत. आपण पाहिलं की संस्थांनी डेटा भरला, अत्यंत विचारपूर्वक विषय निवडले, बिंदू नामावली प्रमाणित करून अद्ययावत केली, 80% नियम पाळला. पण हे सगळं मंजूर कोण करणार? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. हो ना. एवढी मोठी माहिती पोर्टलवर फीड केल्यानंतर ती आपोआप प्रसिद्ध होईल का? कारण एवढा मोठा निर्णय एखादा लिपिक किंवा खाजगी शाळेचा मुख्याध्यापक स्वतःच्या अधिकारात घेऊ शकत नाही. नक्कीच नाही. यासाठी या आराखड्यात एक संपूर्ण मान्यता प्राधिकारी साखळी दिलेली आहे. बरोबर. आणि ही साखळी या संपूर्ण व्यवस्थेचा कणा आहे. माहिती भरण्याची आणि त्याला मान्यता देण्याची एक त्रिस्तरीय रचना इथे तयार करण्यात आली आहे. शाळेच्या व्यवस्थापनाच्या प्रकारानुसार हे अधिकारी बदलतात. जसे की जिल्हा परिषदेच्या शाळांचा विचार केला तर तिथे माहिती भरणारे अधिकारी हे शिक्षणाधिकारी असतील, पण त्यांना ती माहिती थेट प्रसिद्ध करण्याचा अधिकार नाही. त्याला अंतिम मान्यता देण्याचे अधिकार हे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO यांना असतील. आणि जर महानगरपालिकेच्या शाळा असतील तर तिथे प्रशासन अधिकारी किंवा शिक्षणाधिकारी माहिती पोर्टलवर फीड करतील, पण त्याला अंतिम मान्यता देतील खुद महानगरपालिका आयुक्त. आणि ज्यांच्याबाबत सर्वाधिक वाद होतात त्या खाजगी संस्थांमध्ये काय व्यवस्था आहे? खाजगी संस्थांमध्ये संबंधित संस्थेचे अध्यक्ष किंवा सचिव त्यांच्या लॉगिनमधून माहिती आणि रिक्त पदे भरतील, पण त्याला अंतिम मंजुरी देण्याचे अधिकार हे शासनाचा प्रतिनिधीला म्हणजेच शिक्षणाधिकाऱ्याला असतील. तर या साखळीचा नेमका अर्थ काय होतो? एक व्यक्ती माहिती गोळा करून पोर्टलवर भरतोय आणि दुसरी व्यक्ती जी पदाने आणि अधिकाराने वरिष्ठ आहे ती त्याची कसून तपासणी करून त्याला मान्यता देतेय. हा अधिकारांच्या विकेंद्रीकरणाचा अतिशय उत्तम नमुना आहे. प्रशासकीय आणि आर्थिक भाषेत याला मेकर आणि चेकर सिस्टम म्हणतात. अच्छा,
मेकर आणि चेकर. हो, एकाच व्यक्तीच्या हातात सर्व अधिकार केंद्रित ठेवले तर मानवी चुका होण्याची किंवा भ्रष्टाचाराची शक्यता वाढते. पण जेव्हा असे चेक्स अँड बॅलन्सेस निर्माण केले जातात तेव्हा जर एखाद्या अधिकाऱ्याने चुकून किंवा जाणीवपूर्वक काही लपवण्याचा प्रयत्न केला तर दुसरा वरिष्ठ अधिकारी ती चूक पकडू शकतो. म्हणजे दुहेरी सुरक्षा. हो, खाजगी संस्थेने स्वतःहून 10 जागा जास्त दाखवल्या तरी शिक्षणाधिकारी संच मान्यता आणि बिंदू नामावली तपासून त्या अतिरिक्त जागा रद्द करू शकतो. यामुळे व्यवस्थेतील पारदर्शकता कैक पटींनी वाढते. आणि या प्रक्रियेत कोणतेही शॉर्टकट नाहीये. बिंदू नामावली आणि विषयांची माहिती या दोन्ही टप्प्यांना जेव्हा चेकर अधिकाऱ्याकडून हिरवा कंदील मिळतो तेव्हाच त्या संबंधित प्राधिकाऱ्याच्या लॉग इनवर जनरेट ॲड म्हणजेच जाहिरात तयार करण्याचं अंतिम बटन सक्रिय होते. तोपर्यंत हे बटन पूर्णपणे लॉक असते. आणि एकदा का सर्व मान्यता मिळून पोर्टलवर जाहिरात जनरेट झाली की शासन निर्णयानुसार ती जाहिरात वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध करणं संस्थांना अनिवार्य आहे. फक्त पोर्टलवर नाही तर वर्तमानपत्रात पण. हो, पोर्टलवर तर ती दिसेलच, पण समाजातील शेवटच्या घटकापर्यंत ज्याच्याकडे कदाचित कायम इंटरनेट नसेल त्याच्यापर्यंतही ही माहिती पोहोचावी हा यामागचा उद्देश आहे. पण हे सर्व तंत्रज्ञान आणि प्रशासकीय नियम असले तरी शेवटी सिस्टीममध्ये तांत्रिक अडचणी येऊ शकतात. नक्कीच येऊ शकतात. सर्व्हर डाऊन होऊ शकतो, कुणाचा पासवर्ड अडकू शकतो. यासाठी आराखड्यात मदत कक्षाची तरतूद आहे. कोणत्याही तांत्रिक अडचणींसाठी दिलेला ईमेल आयडी वापरता येईल. आणि जर खालच्या पातळीवरील अधिकाऱ्यांकडून वेळेत प्रतिसाद मिळाला नाही किंवा काही गैरप्रकार होत असेल तर थेट राज्यस्तरीय आयुक्तांना तक्रार करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. हां, मदत कक्ष म्हणजे या संपूर्ण प्रेशर कुकरसारख्या प्रक्रियेचा सेफ्टी व्हॉल्व्ह आहे. 31 दिवसांच्या या अत्यंत कमी वेळेत जर कुठे तांत्रिक गाडी अडकली तर ती वेळेत पुढे नेण्यासाठी हा कक्ष महत्त्वाची भूमिका बजावेल. आपण आत्तापर्यंत या संपूर्ण कृती आराखड्याचा आणि मार्गदर्शक तत्वांचा अतिशय सविस्तर आढावा घेतला आहे. आपण पाहिलं की 1 मे ते 31 मे पर्यंत चालणारी ही प्रक्रिया म्हणजे केवळ कॉम्प्युटरसमोर बसून काही डेटा पोर्टलवर फीड करण्याचे यांत्रिक काम नाहीये. मुळीच नाही. हा महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेला एका अत्यंत पारदर्शक, अचूक आणि न्याय्य प्रक्रियेकडे नेणारा एक अत्यंत कठोर प्रवास आहे. खरोखरच बिंदू नामावलीचे कायदेशीर प्रमाणीकरण, अप्रशासकीय पेज टाळणारा 80% नियमसंच, मान्यतेवर आधारित विषय निवडीचे काटेकोर निकष आणि पारदर्शकता जपणारी मेकर आणि चेकरची साखळी हे सगळे नियम वरवर पाहता एखाद्या संस्थेला जाचक वाटू शकतात. हो, वाटू शकतात. पण एका निरोगी, भ्रष्टाचारमुक्त आणि वादमुक्त शिक्षण व्यवस्थेसाठी ते अत्यंत आवश्यक आहेत. जाता जाता या सर्व विश्लेषणातून एक अतिशय महत्त्वाचा विचार समोर येतो. आपण आत्तापर्यंत संस्था, अधिकारी, तांत्रिक पोर्टल आणि शिक्षक यांना जोडणाऱ्या या प्रशासकीय प्रक्रियेची चर्चा केली. हो, सुरक्षेच्या भिंती आणि नियमांवर बोललो, पण या सर्व कागदपत्रांच्या पलीकडे जाऊन थोडे व्यापक चित्राचा विचार केला तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. जेव्हा ही सर्व गुंतागुंतीची प्रक्रिया संपेल आणि हे 1,70,000 कसून तपासलेले, अत्यंत कठोर डिजिटल आणि प्रशासकीय चाळणीतून तावून सुलाखून निघालेले उच्च शिक्षित तरुण शिक्षक खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात वर्गात पाऊल ठेवतील तेव्हा काय होईल? हे खूपच भारावून टाकणार असेल. नक्कीच. भूतकाळात वशिलेबाजीने किंवा अपुऱ्या पात्रतेने शिक्षक भरले जाण्याच्या ज्या काही तक्रारी असायच्या त्यांना पूर्णविराम देणारी ही एक ऐतिहासिक घटना असेल. या एकाच मोठ्या आणि पूर्णपणे गुणवत्तेवर आधारित पारदर्शक भरतीमुळे महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणाच्या गुणवत्तेत आणि शिकवण्याच्या संस्कृतीत रातोरात किती मोठा बदल घडेल. हा विचारच खूप प्रेरणादायी आहे. होय, ज्या शाळांमध्ये वर्षानुवर्ष गणिताचा किंवा विज्ञानाचे तज्ज्ञ शिक्षक नव्हते तिथे जेव्हा हे प्रमाणित तरुण शिक्षक पोहोचतील तेव्हा एका संपूर्ण पिढीचं भविष्य कसे बदलेल हा अत्यंत सकारात्मक आणि विचार करायला लावणारा मुद्दा आहे. पवित्र पोर्टल पदभरती 2026च्या या प्रक्रियेमागचं प्रशासकीय तर्कशास्त्र आणि तांत्रिक गणित या विश्लेषणातून निश्चितच अधिक स्पष्ट झाले असेल. मलाही तसंच वाटतं. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे ही प्रक्रिया म्हणजे केवळ लाल फितीचा कारभार नसून हजारो रिकाम्या वर्गखोल्या आणि लाखो योग्य शिक्षक यांना अत्यंत सुरक्षितपणे जोडणारा हा एक भक्कम आणि आधुनिक पूल आहे. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण इथेच थांबूया.